नमस्कार मुंबई. आज आपला माझ्या व्हिडिओचा पहिला दिवस आहे. आजपासून मी डेली ब्लॉगिंग सुरू करणार आहे. हे माझं नवीन चॅनल आहे. ॲक्च्युली मी सिंगर आहे, पण डेली ब्लॉगिंग करायचा विचार आला म्हणून मी आजपासून सुरू केले. तर आजचा पहिलाच दिवस आणि मी आता तुम्हाला डेली ब्लॉगिंग म्हणजे सकाळपासून उठून जे काही केलं ते दाखवायचं असतं. तर मी आता मॉर्निंग वॉकला चाललो आहे. तर मग आत्ताच उठलो आहे. आता एकाला घ्यायला जायचं एकाच्या घरी. तर मग तिथून घेऊन त्याला मॉर्निंग वॉकला जाऊ. मग आता जातो त्याच्या घरी. तो पाचशे गल्लीत राहतो. पण जातो त्याला घ्यायला माझ्या मित्राला. म्हणजे माझ्या मित्राचा भावाचा मित्र येतो, पण आपण जातो त्याला घ्यायला. आता तो दाखवतो. तो आपल्या घरापासून लांब येतो म्हणजे दाखवतो. बघा इतका अंधार असतो त्या गल्लीत. तर मी आता त्याला उठवतो. तर आपण बघा थांबत दाखवतो. मी आलो त्याच्या घराजवळ. चिलबुल त्याची मम्मी मना करतो ती काय पण तो येतोय. म्हटलं मी असताना कशाला घाबरतो. तो पोरांचा विश्वास नाही आपल्यावर, पण काय नाही, येतोय तो चांगला मुलगा आहे. मला वाटलं त्याच्या मम्मी पाठवून करा. तर मला वाटलं त्याची मग त्याला पाठवून मी त्याला पाठवून. मग आता मला इथून जावं लागतं. बघू आता जाईन इथं. हा जाईलच मग. तर काही बाकीचा ब्लॉग आपण नंतर शूट करू. मी आता येतो जाऊन सायकलिंग वगैरे करून येतो. मॉर्निंग वॉक करून येतो. मग नंतर आपण शूट करू बाकीचा ब्लॉग. ठीक आहे, बाय. तर मित्रांनो, मी आता आलो आहे मॉर्निंग वॉकवरनं. सायकलिंग वगैरे केली. तिथनं विरोळीपर्यंत गेलो आणि आता परत घरी आलो आहे. आता आल्या तू बाळा भेटला मला. म्हणजे भाऊ आहे आमचा, चुलत सत्या चुलत समजा. तर मग तो आता 10वीला आहे. तो मला बोलला की दादा मला सोडायला चल शाळेत. मग आता 6:45 वाजता तू येईल तर त्याला सोडायला जाऊ आपण. पाय अक्षर थरथर करता सायकल चालवून विरोळीपर्यंत गेलो होतो. आज ब्लॉग बनवलं म्हणून मी सायकलिंग गेलो. आता जात नाही मी कधी. मग आता बघू, तो आला त्याला सोडायला जाऊ. मग नंतर दुपारी म्हणजे आता घरातले झोपले सर्व. मग दुपारी तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देईल. कोण माझं काय, कोण कसं माझं सगळं सांगेल तुम्हाला मी. पण कुठं राहतो ते पण सांगेल मस्त ते. हां, मग आता बाळाला सोडत जाऊ. पण त्याला बोलवायला जाऊ बाळाला. 1 मिनिट उशीर झाला. येण्याला कळत नाही की असं निघायचं काय नाही. आपण जाऊ बाळाला बोलवा. तुम्हाला एकाची ओळख करून देतो. हे आमच्या गल्लीतले दुकानदार दाखवतो. भैया हाय कर हाय ते कर. ब्लॉगिंग करतोय ब्लॉगिंग. आपला बाळा आता नाश्ता करतोय मस्त. हे आमच्या काकू साहेब बाळाच्या आई. काकू मी चहा नाही घेत. ब्लॉगिंग कर. हाय कर बाळा, हाय कर. आता आपण चालले बा हाय कर. हा आमचं बाळ आहे. याला आपण आज सोडायला चाललोय. हा यश काय पण याला आपण विद्याभवन कॉलेज स्कूल विद्याभवन स्कूलला सोडायला चालले. आता तो चाललाय. आज तर किती दिवस आहे बाळा? दुसरा दिवस आहे आज बाळाचा. असं आहे. तर मला त्याला तुम्हाला डायरेक्ट शाळा दाखवतो. आता तुम्हाला एक दाखवायचं आहे मला. आमच्या इथे एक मुलगी आहे. तिच्या पुढं पण मुली आहेत, पाठी पण मुली.
तर मग का पुढं पाठी करू दे तेव्हा तुम्हाला सांगतो. हे बघा ही ती मुलगी आहे, तरीच्या पुढे पण कोणी नाही आणि मागे पण कोणीच नाही. तर मग आता पुढे पण कोणी नाही मागे पण कोणीच नाही का, क्योंकि सब आगे चले गए तो अकेली रह गई. तर मग किस्सा आहे त्या मुलीचा. ती पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, ती एकटी धावत असते. ती किसी का डर नाही उसको, मतलब ऐसा कोई आपने को बोलेगा वगैरे. ॲक्च्युली मला भीती वाटते लोक मला बघतो की हा येण्यासारखे काय व्हिडिओ काढतो, त्यांना काय सांगणार, ब्लॉगसाठी करावं लागतं. आता त्या आजपासून आपण डेली ब्लॉगिंग सुरू केलं आहे ना. मला काय बोलणार आहे की नाही, काय बोललो मी आता, त्याला हे झालं पण झालं, त्याला बरोबर सुचतं सगळं बोलायला. आपण जाऊ त्याला सोडायला. हे बघा हे आमचे कामराजचे शहीद झाले होते आपल्या याच्यामध्ये. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चाललं आपण त्याला सोडायला. बोल ना. पा घाबरतोय. हे तो विद्याभवनमध्ये शिकायला, त्याने न्यू ॲडमिशन घेतलं. अरे पाणी पाणी हो गया, पाणी पाणी हो गया. अजून शाळा नाही आली आहे काय. ते बघा हा बाळा पण चाललंय तोंड हलवत पण अजून शाळा नाही. यांना मोठी चड्डी नाही वाटतं. अजून अरे मला पण छोटी चड्डी आहे. टमाटे पडले खाऊन. हे बघा हा आमचा भाजीपाला गारुडियाचा. हे या कधी पण हे बघा पोलीसवाले 24 तास सतत असतात. काय असतात सतत मला तर पहिल्यांदा दिसला नाही. मग तू पहिल्यांदा आला ना बाळा इकडं, अशी गोष्ट. पण मी काल बी आलो होतो. ॲक्च्युली मी पण ह्या शाळेत तुम्हाला दाखव नाही. अरे हे मी दाखवते तुम्हाला, दाखवतो माझी शाळा. आता मी पण ॲक्च्युली ह्या शाळेत शिकलो, छोटं शिशू ते 10वीपर्यंत. 17 पास झाली सुट्टीवर. मग बाळा आमचं छोटंच आहे. याचं नाव यश गायकवाड आहे ॲक्च्युली, पण ते आम्ही त्याला लाडांनी बाळा 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 करतो. हे बघा ही पुढे आमची शाळा. मोसम चेक करा, मोसम नाही वातावरण चेक करा. बघा मी या पिंपळाच्या झाडाने गाणं लिहिले. जशी पिंपळाची गार सावली. मला सवय गाईत माझ्यावरच काड्या वावळायचं, तर मग त्याच्यामुळं माझी सवय कधी जात नाही, कधी जाणार पण नाही. हे बघा ही आमची शाळा. मी जिथं 10वी शिकलो. आता बाळा शिकतो ह्याच वर्षी. बाळाला काय पदड आला काय माहिती, ते नॅशनल मी शिकायचा, पण ते आता तो शिकणार आहे. बाळा इकडून नाही. तर आता आपण जाऊ बाळाला सोडायला. हे बघा एक जंगली एरिया आहे हा. चांगली ए अशी भाषा नाही वापरायची. मराठी माणसाचं ब्लॉगिंग चालू आहे, मराठी माणसं ते. तर मग हां जय भीम जय भीम. तुम्हाला सांगतो मी जय भीम वाला आहे बरं का. हे बघा ही विद्याभवन आमची कर्मभूमी, म्हणजे आमची कर्मशाळा. म्हणजे आम्ही इथं शिकलो आहे सगळं 10वीपर्यंत. मी, माझी बहीण, माझा भाऊ. हे कोणती शाळा आहे, म्हणजे कोणतं गेट आहे तुझं? पुढचं गेट आहे. बरं बरं. तर आमचा बाळा चालला आहे टुनुक टुनुक. दादा झालं टन टन तर टन. मग आता जाऊ आपण त्याला सोडायला. हे सर आहेत का तुला? हां पाटील सर आहेत ते. हां ते पाटील जाऊन तो पवार हा सर. बाळा त्याला सोडतो आणि मग तुम्हाला भेटतो. आपण भेटू जाता आता बोलू आपण. चल बाळा जा आता. बाय बाय कर. अगं ही आमची शाळा. ते सर्व त्याने आता बाळाला सोडलं घरी जातो. आणि तुम्हाला जाणार आता व्हिडिओ नाही काढत, डायरेक्ट रेग्युलर काढत तो बोलायची.
आजपासून ब्लॉगिंग सुरू पण डेलीच्या नो कोणतं साध्य सगळे तर आहेच घरात. तर मग आता बाकीचा ब्लॉग आंघोळ वगैरे करतो आणि मग नंतर शूट करू आपण मस्त. हां नंतर वगैरे सगळं शूट करू. तुम्हाला दाखवतो घर वगैरे कसं आहे माझं. तर बाय गाईज. तर आता मी आता उठले. आता किती वाजले? 2:30 वाजलेत. मी सकाळी झोपून गेलो होतो पण काय मला वाटलं मी आंघोळ वगैरे करेल पण काय ते आता उठलो मी जस्ट आंघोळ वगैरे केली आणि ब्लॉगिंगला परत सुरू केली. तर तुम्हाला अजून एक कॅरेक्टरशी मिळवतो ते म्हणजे भेटवतो. हे आमच्या काकू साहेब आहेत ये आणि ही माझी बहीण आहे चुलत सक्की. आरू हाय कर. हाय गाईज बोल. बोल हे आमचं नवीन चॅनल आहे. हां तर मग ही माझी बहीण आहे छोटी आणि असा आमचा सगळं परिवार आहे. तर मग अजून तुम्हाला एक एक नगाशी भेटतो. एक एक नग आहे आमच्या घरामध्ये. तर मग आता माझा प्लॅन चाललं होतं की डायरेक्ट संध्याकाळी बनवू पण म्हटलं नको जाऊ दे दुपारचं पण थोडंसं बनवून टाकू. तर मग त्यासाठी मग आता अजून दाखवू तुम्हाला घर. हा आमच्या काकूंचा रूम आहे मस्त. आमच्या काकू पण रेसिपीचा व्हिडिओ बनवतात म्हणजे रेसिपी वगैरे टाकतात इंस्टाग्रामवर. तर मग त्यांच्या पेजला तुम्ही फॉलो करा. तुम्हाला मी टाकेल तशी हाईट. हे आमचं घर. तर मग आज आपण मस्त दुपारी बसू गाणी वगैरे गाऊ मस्तपैकी एकदम. आणि अजून काय करू टीव्हीवर अशोक मामांचा मस्त शो चालू आहे आपल्या. पण बघणारं कोणीच नाही आहे. बघणारं कोणीच नाही. माझी मम्मी दाखवतो. मम्मी माझी आता मी तुम्हाला माझी मम्मी दाखवतो. ही माझी मम्मी. हाय कर मम्मी. हे आपलं नवीन ब्लॉगचं चॅनल आहे आणि हा आमचा समोरचा बाबू. हाय कर बाळा. तर माझी मम्मी हाऊस वाईफ आहे. तर मला तुम्हाला दाखवतो तुमच्यासाठी. जा तुम्हाला आपण तुम्हाला दाखवतो. तर आता मी परत बाळाच्या घरी आलेलो आहे. हा आपला सकाळचा बाळ कधी आला तू शाळेतून? 12:30ला आलाय. आता मस्त अभ्यास करतोय. आणि ही त्याची बहीण थोडासा बटकार प्राची असं नको करतो. तर मग ही त्याची बहीण आहे. तर आपण प्रणाली गायकवाड नाही काय प्रणाली काय आणि जुना आवाज ते आडनाव प्रणाली कांबळे. तर ही अशी बाळाची बहीण. तर बाळा अभ्यास करतोय असं एकदम. गाईज तर मी आता मग अशी बाळाच्या घरी ब्लॉग बंद केला होता. आता तुम्हाला अजून एक कॅरेक्टर तुमची भेट करून देतो. हा माझा भाऊ सक्का. याचं नाव यशराज. हाय कर यश. हाय हाय. तर हा पण आजपासून आपल्या ब्लॉगमध्ये येणार आणि बाळासुद्धा आपल्या घरी आलेलं आहे. तर मग आजपासून आम्ही सगळे ब्लॉग बनवणार. अजून तुम्हाला अजून बऱ्याच जणांना भेटवायचे. तर मग हा ब्लॉग मी आता इथेच बंद करतो. मग आता आपण उद्यापासून परत सुरू करू. काय करू ते. तर मग आता हा ब्लॉग इथेच बंद करतो. आपण भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.